तुम्ही भाजी विक्रीसाठी बसता देवीच्या रस्त्याला? हा, तर आज इथं कशासाठी बसलाय तुम्ही? सार्वजनिक काय न्याय भेटायला पाहिजे तुम्हाला? म्हणजे आम्ही तिथं भाजी काय बसावं सगळ्यांनी. तर तिथं कोण विरोध करतंय का तुम्हाला? आम्हाला विरोध करतात माहिती होते. बरं, त्यांनी तर ती दवाखाना ती काढून त्यांनी मला खरं वाटत नाही, सगळं खोट्याचा बाजार आहे. कशावरून? मी आजारी पडले गेले दवाखान्यात, मला वाटलं आता इथं कमी किंमत आहे. काय झालं तुम्हाला? कुठं कुठं ताप हे झालता मुतखडा. किती दिवस ऍडमिट होता तुम्ही? 10 दिवस होते. किती बिल झालं तिथं? 16,360 रुपये बिल झाले. मग तुम्ही दिलेत का सगळे पैसे? सगळे नाही दिले अजून. 8,000 दिले एकदा, 4,000 दिले, आता 3,000 आहे. फरक पडला का तुम्हाला तिथं? फरक पडलाय, पण पोटात मुतखड्याला ह्याला नाही पडलेला अजून. मग तिथं ट्रीटमेंट चालू आहे का अजून? नाही, परत गेलेच नाही, रात्री गेलते. आणि तुम्ही तर हजारांवरची बिल सांगताय तिथं, आणि तिथं तर किंमत आहे तिथं नाही, मोफत आहे म्हणून गेले मी. बर, असं झालं. हा, तरी पण तुमचं हजारांवर बिल आलंय. लाडक्या बहिणींसाठी केलंय किंवा त्यांनी? लाडक्या बहिणीचं काय तात्पुरतं सांगितलंय आपलं. लाडक्या बहिणीचं केलंय तर मग हे असं केलंच नसतं ना. बहिणीच आहे सगळ्या. तुमचं असं म्हणणं आहे की बिल जास्त गेलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही जे मग इतर दवाखान्यात जातात त्याच्यापेक्षा कमी गेलेत का जास्त गेलेत? ती मोफत आहे म्हणून आम्ही तिथं गेलो. इथं 10 दिवस लागलं का, तिथं 3-4 दिवसात झालं असतं, असं म्हणणं आहे माझं. काय व्यवसाय आहे तुमचा? बरं, ते इथं कसं काय भाजीत लावल्या? तिथं म्हणजे कुठे? देवीच्या रोडला. हा, कोण बसू देणार? कोण आता त्यांना काही नोटीस वगैरे आली का तुम्हाला? कागद दिलाय, पण आता नेम वाचायची येत नाही ना मला, त्यातनं काहीच कळत नाही. तुमच्या म्हणजे व्यवसाय कोण कोण करतं तुम्ही कुटुंबात? कोणच करीत नाही, फक्त मी एकटीच आहे. मला फक्त मुलं 2 आहेत. मला मागं कुणाचा आधार नाही, कुणाचं काही नाही. इथं कुठं लावलेलं आहे तुम्ही आज? आम्हाला तिथं बसून देत नाही. कोण बसू देत नाहीत? बांधकाम विभाग. काय म्हणले त्यांनी? बसू नका म्हणले तिथं. आणि नगरपालिका? त्यांचं पण नोटीस आलंय. आणि कुठं बसा म्हणतात नगरपालिकेवाले? खडी केंद्रावर बसा म्हणतात, पण तिथं काही धंद्याचं हीच नाहीये. सगळे गहाण आहे तिथं, कोणच येणार नाही तिथं. स्वच्छता केली, शेड आहे असं नगरपालिकेने म्हटलेलं आहे. पण तिकडं येण्या जाण्याचा मार्गच नाही ना. अडथळ्यात म्हणजे आडबाजूला येते पूर्ण. तिथं कोण येण्यासारखंच नाही. दिवसा माणसं जात नाहीत तिथं कोणच. मग तुम्ही बसल्यावर जाऊ शकतात ना माणसं, लोकांना माहिती नाही. तिथं येण्यासारखंच नाही ना, गहाण आहे तिथं पूर्ण. ठीक. काय कशी कोथमीर? आणि इकडं सार्वजनिक बांधकाम विभागात बसलाय तुम्ही, कोथमीर घेऊन सुकून जाईल. इकडं कोण माणसं यायची? मग ती तिकडं बसा म्हणतात ना नगरपालिकेत तिकडं. गरजू गोरगरीब लोकांना कुणीतरी सत्तेच्या जीवावर वेठीला धरणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि कुठंतरी आपला वशिला आहे म्हणून जर सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याची भूमिका असेल आणि प्रशासनालाही वेठीला धरून त्यांच्यामार्फत जे गोरगरीब जगतायत, आणि अतिक्रमणाचा विषय काय फक्त देवीच्या रोड पुरताच मर्यादित नाहीये. संपूर्ण शहरात अतिक्रमण आहेत. राशीन पेठेमध्ये तर सगळ्यात जास्त अतिक्रमण आहेत. त्याच्यामुळे अतिक्रमण काढायची असतील तर सगळ्या गावातली काढली पाहिजेत. आणि जे एवढ्या जोरजोरात बोलतायत त्यांची सुद्धा कुठं कुठं अतिक्रमण आहेत, ती सुद्धा उखडून काढलीच पाहिजेत. काढायची तर सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. आणि गेले कित्येक दिवस झालं शहराला सुंदर बनवायचा किंवा शहरातली सगळी विकास कामं करायचा ठेका ज्याच्या हातात काहीच नाही, ज्याला निवडून सुद्धा येता येत नाही, ज्याचं डिपॉझिट सुद्धा राहत नाही, आणि अशा माणसाने की आम्ही आमच्याच बापाचं गाव असल्यासारखा आणि आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय, कुणाच्या घरचं चोऱ्या करायच्या एकीकडं, शासनाचा निधी आणायचा
आणि निधीची विल्हेवाट लावायची. 100 रुपये आली तर 10 रुपये त्यातले खर्च करायचे, 90 रुपये खिशात घालायचे. हा धंदा. आणि आतापर्यंत कित्येक जणांना, मगाशी आमचा मित्र बबन चांदगुडे बोलला, त्याने औद्योगिक वसाहतीचा विषय काढला. सुनील बापू, मी नावानिशी सांगतो, दत्ता रेगुडे आपलाच आहे ना. दत्ताला विचारा, दत्ता रेगुडेकडून 4 लाख रुपये कोणी घेतले? आणि उन्हाळ्याला मांजर साक्ष, दोघं मतून असतात, गटून असतात. आणि त्यांनी तिथं लाखो रुपयाच्या चोऱ्या केल्या. आणि चोऱ्या करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा ज्यांचा धंदा आहे. त्यांनी बडाया मारायचे, आम्ही वर्गणी गोळा करत नाही, आम्ही हे करत नाही, आम्ही पदर खर्चानी समाजसेवा करतो, सामाजिक कार्य करतो. आपली समाजात पद काय आहे? आपली राजकारणात पद काय आहे? आपल्यावर कुणाचा विश्वास आहे का? कुठल्या तालुक्यातल्या नेत्याचा विश्वास आहे का? करमाळ्यातली किंवा तालुक्यातली सामान्य जनता आपल्याला चांगलं म्हणते का? ह्याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करणं. ही आज तुमचा वशिला आहे किंवा वर तुम्ही कुठेतरी मुजरेगिरी करून त्याच्या जीवावर इथं जर सामान्य लोकांना आणि प्रशासनाला विठीला धरत असाल तर लक्षात घ्या, जसं प्रत्येकाच्या करणीचा किंवा पापाचा घडा हा भरत असतो. ज्या वेळेला करमाळ्यातला बहुजन समाज किंवा संपूर्ण समाज हा तुमच्या विरोध आहे आणि असं असताना तुम्ही अजूनही मूर्खाच्या नंदनवनात त्या भ्रमात वागत असाल तर उद्या फक्त मी एवढंच म्हणेन की तुमच्या ह्या करणीमुळं तुमच्या मागं अक्षरशः गल्लीचं कुत्रं सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती अजूनही लक्षात घ्या. आणि गरिबांना उपाशी मारण्याचं तुमचं जे कारस्थान आहे त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. एक लक्षात घ्या. ज्या मी सुनील भगवान सावंत आज आमच्या लाडक्या बहिणीसाठी बांधकाम विभागा येथे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तरी या लाडक्या बहिणींना त्या शासनाने, त्या अधिकाऱ्यांनी योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, तक्रारदारच्या हेतू काय तो समजून घेतला पाहिजे. आणि ह्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी तुम्ही जिथे ती भाजी विकतात ठीक आहे, त्यांचं तिथं पत्र्याचं शेड नाही किंवा त्यांचं दुकान नाही, एवढं मोठं अतिक्रम नाही, त्यांना रीतसर नगरपालिकेची रोज त्या नगरपालिकेचे कर स्वरूपात असलेली पावती घेऊन ते तिथं बसतात. त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाचा जो गाडा आहे तो गाडा तो चालवत आहेत. या निमित्तानं मी तुम्हाला सांगत असताना ज्या दिवशी अण्णा आम्ही ह्या महिला माझ्याकडे आल्या, माझ्या दुकानी आल्या ह्या महिला आणि सांगितलं की भाऊ म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी, आज आम्हाला तिथे कुठले अधिकारी त्रास देतात त्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे. त्यांच्या एवढ्या शब्दाखातीर मी त्यांच्या पाठीशी आहे. आणि इथून पुढं सकट त्यांच्यावर कुठली जरी अडचण आली तर ती सकट पेलण्याची ताकद सावंत घाटामध्ये आहे आणि ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहिला एवढा मुद्दा. आज लाडक्या बहिणीसाठी एवढं महाराष्ट्रात मध्ये चालू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्या लाडक्या बहिणीसाठी आतुरात प्रयत्न करतात, त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करतात. आणि त्या लाडक्या बहिणींना तालुक्यामध्ये किती हाल होतात ह्या त्यांनी सर्व वरच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी बघण्याचं काम आहे. म्हणून इथून पुढे जे काय त्यांनी आमच्यावरती काय आरोप केले असतील, राजकीय हेतूने तुम्ही आंदोलन करता, ह्याच्यामध्ये राजकीय हेतू कसलाच नाही. की ह्या लाडक्या बहिणींनी पाठीशी उभा राहण्याचा आतापर्यंत आम्ही सावंत गट पाठीशीच आहोत. राजकीय हेतूने कुठल्याच नाही, त्यांना कधी विचार नाही. साधं निवेदन सकट आणणं आम्ही की आमच्या लेटर पॅडवरती दिलं नाही, कोऱ्या कागदावरती दिलेत. त्याच्यामुळे हा राजकीय हेतू होऊ शकत नाही. तुम्हाला इतक्या मिरच्या जमल्या की तुम्ही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली. तुम्ही बाईट घेत असताना तुम्ही जसं आम्ही जनतेमध्ये बाईट देतो की बाईट घेत असताना आम्ही जसे जनतेमध्ये
ज्यांच्यावर अन्याय आहे तशा पीडितांना सोबत घेऊन आम्ही बाईट देतो. जसं मला असं वाटतं की ज्याच्यावरती ह्या महिला बसल्यानंतर ज्यांना अडचण होती त्या व्यक्तींना घेऊन तुम्ही बाईट द्यावी. मग तुमचं खरं रूप तुम्हाला सांगतो करमाळा शहराला कळल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न तुमचा आमच्या अस्तित्वाचा तुम्ही विचार करू नका. आमच्या 3 पिढ्या झाल्या राजकारणात आहेत, नगरपालिकेत आहेत, आदिनाथ कारखान्यामध्ये आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहेत. तुमचा बेछूट प्रयत्न तुम्हाला सांगतो जनतेने आवाज तुम्हाला गेल्या नगरपालिकेला तुमचं डिपॉझिट घालून दाखवलेलं आहे. तुम्हाला मतं किती पडलेत. आमच्या सावंत गटाचा छोटासा असणारा कार्यकर्ता जो मेकॅनिकल मला वाटतं इंजिनचा मेकॅनिकल फिटर असणारा कार्यकर्ता प्रभाग मधने 1075 मतं पडले त्याला. साधा कार्यकर्ता आहे, कुणाला नाव घेतलं तरी कळणार नाही गोविंद किरवे कोण आहे. पण साधा कार्यकर्ता जनतेतनं नगरसेवक म्हणून निवडून येतो सावंत गटाच्या पाठिंब्यामुळे. आणि तुम्ही अख्ख्या शहरामधून एक संघ शिवसेना असताना त्यावेळेस विद्यमान आमदार नारायणआबा त्या पक्षामध्ये होते. ते तुमच्या बरोबर असताना तुम्हाला 854 मतं पडले शहरातून, अख्ख्या शहरातून. ही तुमची लायकी. ह्या तुमच्या लायकीला मला तुमच्या लायकीवर बोलू सकट वाटत नाही. परंतु तुम्ही जे तुम्ही माझ्यावरती आरोप केले की राजकारणासाठी करतो, की तुमची लायकी शहरातील जनतेने दाखवून दिलेली आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो तुमची सैरबेल वैफल्य तुम्ही जी म्हणता ना अन्नासारखं ग्रस्त झालेला आहे. ह्या अशा व्यक्तीला शहरातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढे आरोप करत असताना आपली लायकी आपली उंची बघून तुम्ही करावी. अन्यथा सावंत गटाचा छोटा कार्यकर्ता तुम्हाला उत्तर द्यायला खंबीर आहे. एवढंच बोलतो. ह्या बहिणींशी पाठीशी उभा राहताना कुठलंच राजकारण न करता या बहिणींशी कायम पाठीशी राहू. वेळ प्रसंगी जेलमध्ये बसण्याची पाळी आली तर पहिल्यांदा मी बसन, नंतर त्याच्यावरती अन्याय होऊन देणार नाही. एवढंच बोलतो. 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी हा महेश शिवटे वारंवार ज्या वेळेस मुलाखती असेल वैफल्यग्रस्त होणे, तो माझं नाव घेतल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही असं होत आहे. कारण तो वारंवार मला गुंड असा समजतो. ह्याला काय शासन दरबारी 3 तोंडाचा शिव ह्याच्या कुठं बांधला होता काय माहिती की ह्याला माझ्या नावाचा GR निघाला की मी गुंड म्हणू नये. तर हा वारंवार गुंडच म्हणतोय. तर माझी शासन दरबारी विनंती मुख्यमंत्री साहेबाला की हा महेश शिवटे बघितलं तर ह्याच्या पाठीमागे कोणी नाही. हा म्हणतोय की आम्ही आंदोलन करताना कुठं 7-8 जण घेऊन गेलो, ही 7-8 जणांसाठी करतो. ही 7-8 जण आहेत का 100-500 जण हे पत्रकारांनी दाखवावं. आणि करमाळा शहरवासियाच्या त्यांनी खुलं आव्हान आहे माझं महेशाला की तू रस्त्याने फिर आणि सह्या कर की ह्या भाजीवाल्यांना उठवायला कोण तयार आहे. तू एकटा सोडला ना तर तुझ्या पाठीमागं कुणी नाही. तुझं एकट्याच म्हणणं आहे. तुझं एकट्याचं म्हणणं आहे. तुला कुत्रं खात नाही. तुझे 2 सहकारी आणि तू ती म्हणतात ना गाडवा मागं शिंगरू हेलपाट घालतात तशी तुझी कथ आहे. आणि तुझ्या भावाचा कामाचा लेख हा महाराष्ट्रावर चांगला आहे आणि सगळे लोक त्याला चांगले म्हणतात. मंगे चिवटे हा कुठंतरी चांगलं काम करतेत म्हणून त्याच्या नावाखाली अंडरमध्ये पांघरून घेऊन तू काय गोरगरीब अन्याय करू नको. तुला 10 वेळा सांगतो तू गुंड म्हणतोय. प्रत्येकाला सचिन काळेंनी देवीच्या माळाबद्दल जर आवाज उठवला की तो माझा चांगला मित्र आहे. सुनील बापू गोरगरिबांसाठी आला की आमचे सावताचे 3 पिढ्याचे संबंध आहेत. मग चांदगुडी बी आत्याच आमची सावताची, गोलप माझे मामा आहेत, फंड आमचे सोयरे आहेत, दाजीत सगळे पाहुणे रावलेत. आणि तू पाहुणे रावल्यात आमच्यात भांडणं लावतो काय. हा तू कैलवानाची पसरतोय ना, ही कुठंतरी खुडून काढ. तुझ्या मागं कुणी नाही. तू जी केलंय ना ही की दरवेळेस शासनाचा निधी तुझा नाही. हा महाराष्ट्र शासनाने दिलेला निधी हा उपभोगतोय. तिथं जी फुटपाथ असेल ती बी शासनाचाच आहे. जी काय मुख्यमंत्री साधा निधीतनं व्यायामशाळा आणली ती बी शासनाचीच आहे. का तुझ्या नरसिंह आप्पा चिवटेच्या नावाची प्रॉपर्टी इकून बांधत नाही. ही शासनाचा निधी आणतोय तू. आणि जी काय केलंय ना ती शासनाने माहिती घेऊन आम्ही केलंय की ती विचारलं. तुळशी वृंदावन बांधलंय ती बी शासनाच्या पैशातनच बांधलेलं आहे. पुणे मुंबईला सोलापूरला अख्ख्या ह्याच्यात महाराष्ट्र शासनावर ही फुटपाथवर विकणारी लोक आहेत. आणि ह्यांना जर आम्हाला ही जर उद्रेक केला तर अख्ख्या महाराष्ट्रातले फुटपाथ आणि अतिक्रमणवाली एक करील. आणि तुझं
हे एकनाथ शिंदेच्या पाशी तुझी काय लायकी ना ती सगळी उघडी पाडू आम्ही. आमचा नाद करू नको गोरगरिबांचा, गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नको. आणि तू जी MIDC जी वैफल्यग्रस्त वागतोय ना, तुझे MIDC तू गाड्यावाल्याकडनं प्लॉट धारकाकडनं किती पैसे घेतो, काय घेतो, तिथं कुणाच्या नावावर प्लॉट आहेत आणि कशी कशी तू लाटली ही बी सगळ्यांना माहिती. तिथं डायरेक्टर बॉडी पहिली कुणी घेतली माहितीये का तुला? करमाळ्यातले एक मान्यवर होते विवेकानंद येवलेंचे वडील, त्यांनी पहिली कुदळ खाल्ली ती MIDC मुहूर्तमेढ गाठली आणि त्यांना तू त्यांच्यावर येवलेंवर बोलतो. तुझी नैतिक जबाबदारी का? आणि कमला भवानी मातेच्या मंदिरात जाते तुझे चुलते म्हणतो ना जे आहेत ट्रस्टी, त्या ट्रस्टीसाठी येवले अन्न होते. आणि ह्या देवस्थानच्या जमिनीची तुम्ही मिरगावनाकडे कसताय ना ती सुद्धा देवस्थानाच्या हिवरवाडीला, ही सगळ्या देवस्थानाच्या ही ध्यानात ठेव. आणि ही म्हैशी आहे ना, म्हैशी 1.5 फुटाचा, लय बोल नको म्हणायचं. तुझी उंची तेवढीच बोल, तुझी उंची तेवढीच बोल, तुझी लायकी तेवढीच बोल. तुला वाटत असेल माझा भाऊ मुख्यमंत्र्यापाशी हिसागल तिचं अख्खं तुला, तुझे अधिकारी तुला वैतागलेत, तुला पोलिस वैतागलेत, तुला शासन अधिकारी वैतागलेत, जिल्हा अधिकारी वैतागलेत, PWDचे अधिकारी वैतागलेत, CA वैतागलेत. आणि तू खासदारकडे गेला ना आमदारकडे गेला. अरे तू किती पार्ट्या बदलला सांग? तुला शेतकरी संघटनेत हाणून काढलाय बाहेर. आणि इथं जो तुम्हाला ना सुरवशीच्या दारात आमच्या वहिनीला मारहाण केली, अरे वा मारहाण नाही केली, ते आमचं आम्ही वैयक्तिक बसवण्यावरनं झालं आणि आमचं मिटलंय. पण तुला बुवा धनवे त्याच्या मंडळीने भर पोलीस स्टेशन चपलीने मारलं. ए म्हैश्या तुला चपलीने मारलं, ही उघड आहे. महेश चिवटेला बुवा धनवी बाजूने चपलीने मारलं आणि त्याची लायकी दाखवून दिली. आणि ह्या जर तू जर ह्या गोरगरिबांना केलं तर ह्या बाया तुला चपलीने मारल्याशिवाय राहणार मारणार का नाही? तुमच्यावर अन्याय झाला तर त्याला ठिसून काढणार का नाही? आणि हा कायदा हातात घेतणार. एकनाथ शिंदेंना माझी कळकळीची विनंती की आमच्या महिला बायांना पाठीशी उभा राहा, आमच्या पाठीमागे उभा राहा, नाही तर आम्ही आपल्या गोरगरिबांच्या मागे. आणि या 1.5 फुट्या म्हैशे परत जर गुंडन बिंड म्हणला तर तुला गुंडगिरी काय असते आम्ही गांधीगिरीने दाखवून देऊ. एवढं बोलतो आणि हाताला इशारा समजावं एवढं बोलतो. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. आम्ही गरिबासाठी झटतो. तुम्ही मोठ्याचं ऐकून काय आमच्याकडे येऊ नका एवढं सांगा. गटारी करून घ्या आणि गटारी पूर्ण करा. ती कुणी आलेली गटारी काय त्याला झालं तर आता ह्याची आम्हाला पोच दिली का? पोच घ्यायची मला. घ्या चला पोच घ्या कोणतरी एक जण तरी